नमस्कार. आजच्या या विश्लेषणात अगदी मनापासून स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो रोजच्या बिझनेसमध्ये अक्षरशः गेम चेंजर ठरू शकतो. आपण पाहणार आहोत की कसं आपण त्या कंटाळवाण्या, वेळखाऊ मॅन्युअल बिलिंगला एका सुपरफास्ट, स्वयंचलित मायक्रोसॉफ्ट एक्सेल मशीनमध्ये बदलू शकतो. एक्सेल म्हणजे फक्त एक सॉफ्टवेअर नाहीये, तर ती एक अशी सिस्टम आहे जी आपल्याला अचूकता आणि भन्नाट वेगाची गॅरंटी देते. तर एका कोऱ्या स्प्रेडशीटला एका परफेक्ट इनव्हॉइसमध्ये कसं बदलायचं हे अगदी स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. चला तर मग हे सगळं कसं होणार आहे त्याचा एक छोटासा आराखडा पाहूया. आपण याला 5 टप्प्यांत समजून घेणार आहोत. पहिल्यांदा इनव्हॉइसचा बेस किंवा पाया तयार करणं, मग त्यात आयटम्स आणि त्यांची संख्या भरणं, त्यानंतर पैशांचं कॅल्क्युलेशन ऑटोमेट करणं, मग टोटल आणि जीएसटी काढणं आणि शेवटी त्याला एक प्रोफेशनल लुक देणं. एकदम सिंपल, बरोबर? चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, सेटिंग द इनव्हॉइस फाउंडेशन. कोणतीही मजबूत इमारत उभी करायची असेल तर पाया भक्कम लागतोच, नाही का? अगदी तसंच एक अचूक बिल बनवण्यासाठी एक्सेलमध्ये योग्य रकान्यांची म्हणजेच कॉलम्सची आखणी करणं ही सर्वात पहिली आणि महत्त्वाची स्टेप आहे. डेटा बरोबर गोळा करण्यासाठी आपल्याला हेडिंग्ज एका विशिष्ट क्रमानेच टाकायचे आहेत. सर्वात वरच्या रांगेत आपण सुरुवात करूया इनव्हॉइस नंबरने. त्याच्या शेजारी येईल नेम ऑफ आयटम म्हणजे वस्तूचं नाव, मग रेट किंवा दर, त्यानंतर क्वांटिटी आणि अगदी शेवटी अमाऊंट. हा सिक्वेन्स खूप महत्त्वाचा आहे कारण यातूनच बिलाचा एक मस्त लॉजिकल फ्लो तयार होतो. आता हे अगदी कच्च्या मालाची वाट बघत असलेल्या एका रिकाम्या साच्यासारखं आहे. आपल्याकडे डेटा भरण्यासाठी अगदी परफेक्ट रकाने तयार आहेत. आपला बेस एकदम रेडी आहे. हा एक असा तयार फॉर्म आहे ज्यामध्ये आता आपल्याला फक्त अचूक माहिती भरायची आहे. यानंतर येतो आपला दुसरा टप्पा, ॲडिंग आयटम्स अँड क्वांटिटीज. इथे आपण आपला खरा बिझनेस डेटा भरणार आहोत. आता खरी मजा सुरू होते. इथे एक्सेलची जादू कशी चालते ते बघूया. सर्वात आधी पहिला इनव्हॉइस नंबर टाईप करायचा. मॅन्युअल कामात प्रत्येक नंबर हाताने लिहावा लागतो ना, पण एक्सेलमध्ये पहिला नंबर लिहून तोच खाली ड्रॅग केला की पुढचे नंबर आपोआप भरले जातात. विचार करा यात किती वेळ वाचतो. त्यानंतर नेम ऑफ आयटममध्ये आपण वस्तूंची नावं टाकूया, जसे की कीबोर्ड किंवा माऊस. मग त्या वस्तूचा रेट टाकायचा आहे, समजा माऊससाठी ₹250. आणि त्यानंतर त्याची क्वांटिटी. तोच कच्चा माल आहे ज्यावर आपली सिस्टम आता प्रोसेस करणार आहे. हा कच्चा माल भरल्यानंतर आपल्याकडे कीबोर्ड आणि माऊससारख्या वस्तूंची नावं, त्यांचे दर आणि त्यांची संख्या उपलब्ध झाली आहे. पण जर तुम्ही नीट पाहिलं तर अमाऊंटचा कॉलम अजूनही पूर्णपणे रिकामा आहे. असं का? कारण गणिताचं ते ऑटोमॅटिक इंजिन आपण अजून चालू केलेलंच नाहीये. इथूनच खऱ्या अर्थाने आपली स्वयंचलित प्रक्रिया म्हणजेच ऑटोमेशन सुरू होणार आहे. आणि म्हणूनच आपण वळतोय तिसऱ्या टप्प्याकडे, ऑटोमेटिंग द अमाऊंट कॅल्क्युलेशन. इथून पुढे मॅन्युअल काम पूर्णपणे थांबवायचं आहे. आता सर्वात इंटरेस्टिंग भाग म्हणजे हा फॉर्म्युला. इथून पुढे आपण एक्सेलला त्याचं काम करू देणार आहोत. यात अजिबात कन्फ्यूज होण्यासारखं काही नाहीये. कोणत्याही फॉर्म्युलेची सुरुवात नेहमी इक्वल टू या चिन्हाने होते. इक्वल टू लिहिल्यावर आपल्याला रेटचा रकाना सिलेक्ट करायचा आहे, मग गुणाकारासाठी कीबोर्डवरचं स्टार चिन्ह दाबायचं आणि क्वांटिटीचा रकाना सिलेक्ट करायचा. बस, आणि एंटर दाबायचं. एका सेकंदात त्या वस्तूची एकूण किंमत समोर येते. चुका टाळण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी ही स्टेप अक्षरशः खूपच भारी आहे. आता अमाऊंटच्या रकान्यामध्ये रकमा दिसू लागल्या आहेत. एकदा का पहिल्या सेलमध्ये फॉर्म्युला टाकला की तो सेल पकडून फक्त खाली ड्रॅग करायचा आहे. एक्सेल आपोआप उरलेल्या सगळ्या वस्तूंची रक्कम कॅल्क्युलेट करतं. हे अगदी एखाद्या कारखान्यातल्या असेंब्ली लाईनसारखं आहे, जिथे एकाच नियमाचा वापर करून शेकडो आकडेमोडी अगदी वेगात आणि न चुकता पूर्ण होतात. चला आता पुढे जाऊया चौथ्या टप्प्याकडे, कम्प्युटिंग टोटल्स अँड जीएसटी. इथे आपण मॅक्रो लेव्हलवर आकडेमोड करणार आहोत. या विशिष्ट विश्लेषणामध्ये आपण ज्या मूळ स्रोताचा अभ्यास करत आहोत त्यात 15% जीएसटी दर गृहीत धरण्यात आला आहे. त्यामुळे आता आपण जी काही पुढची आकडेमोड करणार आहोत ती याच 15% दराने असणार आहे. तर इथला सर्वात क्रुशियल मुद्दा म्हणजे हे 3 वेगळे फॉर्म्युले कसे काम करतात हे समजून घेणं. सर्वात आधी संपूर्ण बिलाची टोटल काढण्यासाठी आपण सम फॉर्म्युला वापरतो, जो संपूर्ण अमाऊंट कॉलमची बेरीज करतो. त्यानंतर जीएसटी काढण्यासाठी त्या टोटलला 15ने गुणून 100ने भागलं जातं. आणि आता एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे मूळ स्रोतामध्ये ग्रँड टोटल काढताना
टोटलमधून जीएसटी वजा केलेला दाखवला आहे. आपण येथे कोणत्याही बदलांविना स्रोतात दिल्याप्रमाणेच या प्रक्रियेचे विश्लेषण करत आहोत, जिथे ग्रँड टोटल बरोबर टोटल वजा जीएसटी हा फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. आणि अशा प्रकारे गणिताचं हे संपूर्ण चक्र पूर्ण झालं आहे. एक्सेलने आपोआप एकूण रक्कम, त्यावर लागणारा 15% जीएसटी आणि अंतिम ग्रँड टोटल यांची अगदी अचूक आकडेमोड केली आहे. स्वयंचलित गणिताची ही जादू प्रत्यक्ष काम करताना पाहणं खरोखरच खूप समाधानकारक असतं, विशेषतः जेव्हा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर बिझनेस डेटा हँडल करायचा असतो. आता येतो आपला शेवटचा आणि 5वा टप्पा, डिझायनिंग फॉर प्रोफेशनल अपील. आता आपला डेटा आणि सगळी आकडेमोड पूर्ण झाली आहे. पण एक चांगलं बिल फक्त अचूक असून चालत नाही ना. ग्राहकाचा विश्वास जिंकायचा असेल तर ते दिसायलाही तितकंच प्रोफेशनल असायला हवा. म्हणूनच हे साधे फिनिशिंग टचेस खूप गरजेचे आहेत. आपण सर्वात वरच्या मुख्य हेडिंग्जला हिरवा रंग देऊया, म्हणजे ते लगेच उठून दिसतील. बिलाच्या तळाशी असलेले टोटल, जीएसटी आणि ग्रँड टोटलचे रकाने आपण बोल्ड करणार आहोत, जेणेकरून अंतिम आकड्यांवर थेट लक्ष जाईल. आणि शेवटी स्प्रेडशीटमधील सगळा डेटा सेंटर अलाइन करूया, म्हणजे सगळी माहिती अगदी सुबक आणि वाचायला सोपी वाटेल. आणि हे बघा, अचूक साचा, स्वयंचलित गणिती फॉर्म्युले आणि आकर्षक डिझाईन या तिन्हींचा एकदम परफेक्ट संगम. सुरुवातीची ती रिकामी कोरी एक्सेल शीट आणि आत्ताचं हे प्रोफेशनल डिझाईन केलेलं इनव्हॉइस, यात खरोखरच जमीन आसमानाचा फरक आहे. आता हे प्रिंट करण्यासाठी किंवा ग्राहकाला थेट पाठवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. एका सुव्यवस्थित प्रोसेसचा एकदम बेस्ट रिझल्ट आहे. हे सगळं विश्लेषण पाहिल्यानंतर एक खूप महत्त्वाचा प्रश्न मनात येतो. या अगदी सोप्या वाटणाऱ्या पण स्वयंचलित पायऱ्यांचा दैनंदिन व्यवसायाच्या स्पीडवर आणि कार्यक्षमतेवर किती मोठा आणि पॉझिटिव्ह परिणाम होत असेल? जेव्हा आपण मानवी चुका कमी करतो आणि आकडेमोडीचा वेळ वाचवतो, तेव्हा तोच वेळ व्यवसायाच्या वाढीवर फोकस करण्यासाठी वापरता येतो, नाही का? एक्सेलच्या या साध्या ट्रिक्स वापरून वेळेची किती प्रचंड बचत होऊ शकते हे यातून अगदी स्पष्ट होतं. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.